तुम्ही मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करायला लागले रे, म्हणून म्हणलं मोठे झाले तुम्ही. मग लय डेंजर माणसं आहे आम्ही. शिकारी खुंखार माणसं आहेत, खुंखार. आमच्या नादी भले भले लागत नाहीत. आईला करण्या हा. रात्री लय उशीर पर्यंत उसाला पाणी भरीत होता रे. ते सकाळचं उरकलंच नाही म्हणून म्हणलं रात्री लाईट आहे तर घ्यावं भरून रात्र घेतलं भरून. टिकली का पण लाईट? हा. आईला तुला रात्रीची भीती भीती नाही वाटली का? भीती कायची? अरे बिबट्या बिबट्याची आयला रात्री मला एक पण बिबट्या दिसला नाही गुरुदारा. नव्हे. हा आईला करण्या हल्ली आपल्या गावामध्ये रात्रीच्या बिबट्या दिसेना असे झालेत रे. हा काय ना. भानगड झाली काय ना? मला तर वाटतं त्या बांड्याने दुसऱ्या शिकार करूनच खाल्ल्यात. ती नाही म्हणत का आम्ही शिकारीला जातो आणि आम्ही शिकार करीतो. हा आईला खाल्ले असतील बुवा, त्यांचा काय भरोसा नाही. बरं चालते चल तुला चहा पाचतो. चला ना मग. मी चहा बरोबर 2 पाव खाणार कळलं. अरे 3 खा बाबा मग ते झालं. चालतंय. काही माझ्या आगळायचा का पार. ए बांड्या दुसऱ्या जेवण झालं का? वाघ डेकर देतोय, दिसत नाही का तुम्हाला? वाघ. हा भाऊ की चला. ओय करण्या अ, तू म्हणत होता ते खरंय राव. ही बांड्या दुसऱ्या आहे ना शिकारीला गेली आणि वाघ पकडून आलाय आणि तो खाल्लाय. तुम्हाला सांगितलं होतं मी. करण्या ही बातमी गावामध्ये लपून राहिली नाही पाहिजे. बोबाटा तर झालंच पाहिजे. मग चला ना करू बुवा बेटा. चल चला. ऐश्वनी काय रे गोळ्या? काय करतो? अरे गेम खेळते. अच्छा म्हणजे ओळखले का सगळे काम धाम सगळे? हा. होय. बरं, का रे? काय चाललंय? काय नाही, काय आलं बोल ना. अहो काय ऐश्वनी तुमचं गावात लक्ष आहे का नाही? काय झालं गावात? हो इथं गावातले लोक असे मोठे मोठे जनावरांची शिकार करून कापून खायला लागलेत राव. आपल्या गावात आणि जनावरांची शिकार? हा कुठं आणि कधी? अहो ते भावकी बांड्या दुसऱ्या. हा. भावकीने आहे ना वाघाची शिकार केली आणि कापून खाल्लाय, शिजवून खाल्लाय वाघ. हे वाघाची शिकार करणं एवढं सोपं आहे का? तुम्हाला काय भेटलं नाही कोणी सकाळपासून टोपी टाकायला? अहो आईशिवायनी आम्ही खोटं नाही बोलत. जे खरंय जे आमच्या कानाने ऐकलं नाही या कानाने जे ऐकलं ना तेच सांगतोय तुम्हाला. होय. मग विचारा करण्याला खोटं वाटत असेल तर हायला. सांग रे करणे. तुम्हाला वाटतं ना पांड्या आणि दुसऱ्या नाही करू शकत पण ते कुणाचे कार्यकर्ते. पिंटू शेटचे. मग पिंटू शेटचा मोठा डाव असेल. पिंटू शेट वरच्या लेवल पर्यंत पोहोचलेला आहे त्यामुळे ते प्रकरण दाबीत असेल. मला सांगा वाघाची शिकार करणं हे कायद्याने गुन्हा आहे का नाही? हाय मग. मग हे असं लपून राहिलं पाहिजे का? ते वाघाची नाही, शिकार नाही. करून खाल्लं तर खाल्ला वरून अख्ख्या गावभर ढेकर देत फिरतेत आणि सांगतेत आम्ही वाघ खाल्लाय म्हणून. मग ही गोष्ट लपून राहिली पाहिजे का नाही? लपून नाही राहिली पाहिजे. मग तुम्ही करा ना त्याच्यावर काहीतरी कारवाई. काहीतरी आवाज उठवा की. मोबाईल मध्ये गेम खेळत बसला राव तुम्ही. मला काय स्वप्न पडायचं का इथे बसून? आता तर तुम्हाला सांगितलंय ना आम्ही. मग लवकर काहीतरी सूत्र हलवा तुम्ही पटकन. बरं मी काय करते, तुम्ही दोघं जाऊन आहे ना सरपंचांना भेटा हा. आणि त्यांना हे सांगा. हा. तर मी आहे ना ते पिंटू शेट कडे जाते. बरं नेमका चालतंय काय गोंधळ झालाय ना ते बघू आपण. चालतंय चालतंय. हाय का नाही? हा तुम्ही पळा, मी बी जाते. चालतंय. चलो भाऊ की हा अरे लय पोटभर जेवलोय राव मी तर. हा ना एवढं जेवलोय चालवा ना पण आपल्याला. मग बसू थोडं जरा वंडकेवर या. इथं बसायचं बसा का? थोडं. आता बरं वाटतंय का जरा? आता बरं वाटत यार. कोण हा? आयशो काय बंडू शेट? शेट. भाऊ की पोटभर जेवलो तर लगेच शेट झालो. मी शेट म्हणजे तुम्ही शेट. मग तुमच्या ज्या वाट्यात हात आहे ना तो माझा पण हात आहे. हाय हाय हाय. बरोबर आहे का नाही? ओ हो मग मी पण शेट. शेटच. हा, तुम्ही शेट म्हणजे मोठे माणसं झाले तुम्ही. भाऊ की आपण बघता बघता किती मोठं झालो. कळालंच नाही कसे दिवस निघून गेले ते. हो ना भराभर उडून गेले दिवस एवढे होतो. मोठे झालो. कधी एवढे झालो कळालंच नाही आपल्याला. खरंय, खरंय. आयुष्य वाटतं मोठे झालो तर मोठे झालो आपण. तुम्ही मोठ्या मोठ्या प्राण्यांची शिकार करायला लागले रे, म्हणून म्हणलं मोठे झाले तुम्ही. मग लय डेंजर माणसं आहे आम्ही. शिकारी खुंखार माणसं आहेत, खुंखार. आमच्या नादी भले भले लागत नाहीत. भाऊ की चला चला गेलं पाहिजे. जरा थोडं. हा अरे म्हणजे गोळ्यान करणे म्हणले ते खरंय, यांनी खरंच वाघ खाल्लाय म्हणून असे सुस्तावल्यात. लिख दूं मैं ओ पिंटू तेरा. शेट,
वा 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 आयशू, हा? दिवसभरात तुझं एकदा जरी का दर्शन झालं ना तर अख्खा दिवस माझा चांगला जातो बघ. आता आहे ना तुमचा आजचा अख्खा दिवस चांगला जाणार बघा. का बरं? माझ्या एका प्रश्नाचं उत्तर देता का? अरे एक काय 100 प्रश्नाचं उत्तर देतो, सांग मला तू. मला सांगा तुम्ही वाघ खाल्ला का हो? वाघ हा? खाल्लाय ना. अगं मी एकट्यानेच नाही, माझ्या वडिलांनी, आज्यांनी, खापरपंजांनी, त्याच्या पंजांनी सगळ्यांनी वाघ खाल्लाय. पहिले ना आमचे असे पूर्वज रानात जायचे, शेतात जायचे, तिथे जाऊन तेल मीठ लावून वाघ कापलेला असायचा ना त्याला खायचे आणि संध्याकाळी परत घरी यायचं. आमचा रोजचा इन्कम चालू असायचा असा. तुला खायचा का वाघ सांग मला. मला नाही खायचा. मग? पण हे जे वाघ खायचं तुम्ही जे सत्र सांगितलं ना मला, हा. आणि तुम्ही जो हा वाघ खाल्लाय ना, हा. ह्याच्या बाबतीत आहे ना तुम्हाला शिक्षा होणार. मला काय शिक्षा करायचा संबंध? मग तुम्ही वाघ खाल्लाय आणि वर शिक्षा व्हायचा नाही संबंध. मुक्या जनावरांचा शिकार करायची नाही हा कायद्याने गुन्हा आहे, हे माहित नाही तुम्हाला? आणि तुम्ही खाल्ला, त्या बंड्याला आणि दुसऱ्याला खायला घातला, गावभर ढेकर देत फिरल्या ते वाघ खाल्ल्याचा. अगं मग वाघ भांड्या दुसऱ्याने खाल्लाय ना, त्याच्यात माझा काय दोष? म्हणजे गुन्हा केला त्याने आणि मला म्हणते का तुम्ही गुन्हा केला म्हणून? बंड्या आणि दुसरे कुणाचे कार्यकर्ते? माझेच कार्यकर्ते. हा मग एखादा मोठा माणूस जोपर्यंत त्यांच्या मागे राहणार नाही, ती साधी भोळी बाबडी माणसं, तुमचा हात जवळ त्यांच्या डोक्यावर राहणार नाही तर त्यांच्याच्याने हे होईन का सांगा? अगं एखादं मोठं काम करायचं म्हणल्यावर मोठी हस्ती लागती का नाही? अगं होय, पण मी त्याला नाही सांगितलं वाघा शिकार करा आणि त्यांना खावा म्हणून. ते मला नका सांगू. त्यांनी बी वाघ खाल्लाय आणि वाघ तुम्ही बी खाल्लाय. तुमच्यावरती मी गुन्हा दाखल करणार म्हणजे करणार. माझ्या आयुष्य तू माझ्या गुन्हा दाखल करणार? अहो तुम्ही वाघ खाल्लेला असू नाही तर गावात नाही तर जगाच्या पाठीवर कुणी खाल्लेला असू त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार. हे नाही चालणार असं मुक्या जनावरांवर अत्याचार. तुमच्यावर गुन्हा दाखल होणार हे फिक्स आहे माझं. आयुष्य अगं ते हे काय म्हणजे खाल्ला त्यांनी आणि गुन्हा दाखल होणार माझ्यावर? अरे भांड्या दुसऱ्याने काय घोळ घालून ठेवलाय काय माहिती. मग भाऊकी कस काय होतं जेवण? नंबर एकच जेवण होत. मी आता निश्चित तरी आणली उग. तुम्ही तरी आणली. मी काय केलं, मस्त पैकी बाजरीची भाकर चुरली, वरून रस्सा लागला आणि लिंबू पिळलं. हा काय चव होती, नुसती बोटात चाटीत राहिलं. आता तरी ना फक्त तरासोनी म्हणजे झालं बाबा. तेवढा आहे बा. लय खाल्ली या. मग भारीच होतं सगळं जेवण. भारी होत. हो परत जाऊया का? जाऊ की. ए भांड्या दुसऱ्या काय? काय केलं रे तुम्ही? कुठं काय आज जेवण केलं आम्ही. उठ. बरं पिंटूच्या धरावर उठवा बरं. बाकी तुम्ही घेऊन धरा. लय जेवलं मी. एवढं चल मी नाही धरणार तुला. एवढं खायचं कचा कचा करून आणि उठवायला माणूस लावायचा. मी काय तुला उठवायला आहे का इथं? मी वाटाच तेवढा आहे आपला. वाटाच तेवढा आहे. काय केलंय तुम्ही मला सांगा? जेवण करून आलोय आणि काय केलं? जेवण करून आले? हो. आणि तुम्ही जेवण करून आले न काय खाल्ले? काय खाल्लं म्हणजे? असं भरलेलं वांग्याची भाजी खाल्ली काय? मस्तपैकी चुरून लिंबू बिंबू पिळून. तर्री बिरी आली होती त्या वांग्याला. तुम्हाला पण आपण एका दिवशी आपण सोबतच जाऊ. पिंटू घेऊन जाऊ. वांग खाल्लंय का वाघ खाल्लाय? कुणी खाल्लाय वाघ? कुणी खाल्ला वाघ? आपण नाही खाल्ला बा. मी बी नाही खाल्ला. हा म्हणजे सगळं खायचं आणि परत म्हणायचं मी नाही खाल्ला. कोण खाल्ला? मी नाही खाल्ला. आम्ही नाही, तुम्ही खाल्लाय का? अरे मी का मला काय गरज आहे वाघ खायची? अरे अख्ख्या गावाचा सगळा गोंधळ झालाय का बंड्या दुसऱ्याने वाघ कापून खाल्लाय म्हणून. होय. भाऊकी कुणी अफवा पसरवली? काय माहिती कुणी पसरवली अफवा? कुणी पसरवली पिंटू शेट अफवा? मला विचार कुणी पसरवली अफवा? अरे तुम्हीच एक तर लोकांना सांगताय, तुम्हीच एक तर खाताय आणि परत मला विचारताय कुणी पसरवली अफवा? भाऊकी तुम्ही सांगितलं कोणाला? नाही मी तुम्ही नाही. तुम्ही सांगितलं. तुम्ही नक्की कुठं गेलते ते मला सांगा. जेवायला गेलतो. आणि माझ्या अगोदर कुणाला भेटले? गोळ्या करणे भेटले होते. काय म्हणले त्यांना तुम्ही? त्यांना म्हणलं मस्त पैकी जेवून बिवून मस्त पोटा हात फिरवत चाललो हा. होतो. डेकर बेकर दिला. ते म्हणले जेवले का? त्यांना एवढंच म्हणलं फक्त दिसत नाही का वाघ डेकर देतोय. वाघ कोण? आम्ही आम्ही दोघं स्वतः भाऊकी. म्हणजे तुम्ही स्वतःला वाघ म्हणायला लागले? आता आम्ही तर आम्हाला वाघ म्हणणार ना, दुसरा कोण आम्हाला वाघ म्हणणार आहे? अरे येड्या डोक्याच्या नो बोलताना जरा भान ठेवत जावा. काय बोलतोय कुणाला बोलतोय? तुम्ही असं बोलता म्हणून गावात किती मोठा राडा झालाय. अरे लोकांना असं वाटायला लागलंय का तुम्ही वाघ कापला, शिजवला, खाल्ला आणि त्याच्यात माझं नाव आलंय. त्याच्यामुळे आपल्यावर आता कारवाई होणार आहे पोलीसची. अयो हरवय. भाऊकी म्हणजे आपल्याला आता अंडरग्राऊंड व्हायला लागत आहे. हो ना. ए तुमचं अंडरग्राऊंडचं राहून द्या. मग? जरा आहे ना जरा भान ठेवत जावा. अरे तुमच्यामुळे माझं जर राजकीय करिअर धोक्यात जर आलं तर मग मी तुम्हाला सुट्टी देणार नाही. आधीच सांगतो. 2 दिवस आहे ना 2 दिवस मला तोंड दाखवायचं नाही. मला पहिलं हे मॅटर मिटू द्या मग तुमच्याकडे बघू तुम्ही. भाऊकी लय अंगलटी आहे बसले. चला अंडरवेअर होऊ लवकर. अंडरग्राऊंड ते काय असते ते चला लवकर. चला. सरपंच
काय गोळ्या काय हो काय चाललंय? काय नाही तालुक्याचे गाव चाललंय काम आहे जरा. हिंडा हिंडा तुम्ही आहे ना, तालुका हिंडा, जिल्हा हिंडा, महाराष्ट्र हिंडा, हा नुसतं तुम्ही बोंबलतच हिंडा, पण गावात काय लक्ष देऊ नका. अरे काय गोळ्या बोलतो तू, मग गावात मी नाही लक्ष देत मग कोण लक्ष देतंय? काय अरे सगळ्या गावामध्ये मला लक्ष आहे. काय लक्ष दिलं बरं गावात सांगा बरं. अरे काय लक्ष म्हणजे गावात काय चाललंय सगळं काय मला माहिती असतंय सगळं. प्रत्येक मिटिंगला हजर असतो मी ग्रामपंचायतीमध्ये, लोकांच्या घरी जातोय, कुणाचं दुःख बिक्क काय, कुणाचं काय चाललंय सगळं विचारपूस करतो. सरपंच कोणाचं दुःख विचारणं किंवा मीटिंगला हजर राहणं याला म्हणत नाहीत की गावात लक्ष देणं. मग अहो सरपंच तुमचं लक्षच नाही गावामध्ये गावात काय झालं ते. आता गावामध्ये एवढी मोठी वाघाची शिकार झाली, या विषय मीटिंग मध्ये आला का? वाघाची शिकार हा आणि आपल्या गावात हा आपल्या गावात. काही बोलतो. हा, मग? वाघाची शिकार करायला कोण असेल धाडसी आहे आपल्या गावात? तेच तर म्हणतोय ना, मग तुमच्या गावात आहे ना तुमचं लक्षच नाही. समजलं का? हे बघ माझा आहे ना याच्यावर अजिबात विश्वास नाही भेट बसत. अरे आपल्या गावात कोण वाघाची शिकार करणार आहे? अहो भाऊकी. भावकी हा अरे साधं कुत्र त्यांच्या मागे लागलं ना तर ती 4 किलोमीटर पळतात. अहो सरपंच नुसती भाऊकीच नाही, या काळ्या कांडात पिंटू शेटचा पण हात आहे याच्या पाठीमाग. नाही, काय केलं त्यांनी या नेमकं? वाघाची शिकार केली, त्याला कापला, शिजवला आणि खाल्ला. वाघाला? हा अरे गोळ्या तू भावकीचं म्हणल्यानंतर माझा आहे ना विश्वास नाही बसला बरं का. पण तू पिंटू शर्ट म्हणतो म्हणल्यावर ना की नक्की काहीतरी झालं असणार आहे. मग आता आपल्याला तर माहितीये सगळ्यांना की वाघाची शिकार करायला सरकार बंदी, पण आहे ना हे पिंटू शेट वरून राजकीय दबाव आणत आहे आणि हे प्रकरण गार करीत आहे. अरे असं- पण ही जर गोष्ट जर वन अधिकाऱ्याला कळली तर आलं मला पहिलं सगळा जाब विचारत्यान मला नेत्यान आणि आपल्या गावाचं किती नाव बदनाम होईल. म्हणून तर ही गोष्ट तुमच्या कानावर घातली ना. अगं नाही नाही गोळ्या तू आहे ना की मला सांगितलं ते बरं झालं. आता मी आहे ना तालुक्याच्या गावाला जायच्या अगोदर आहे ना पहिलं मी पिंटू शेटक जातो आणि त्यांना आहे ना सगळं सांगतो बाबा काय व्यवस्थित आहे काय नाही ते सगळं विचारतो. सांगा. एक काम कर गोळ्या तू तुझ्या घरी जा करण्या तू आपल्या घरात जाऊन बस जा. मी काही घरी जात नसतोय. हे असले वाघाची शिकार करून खाणारे माणसं जर गावात असतील तर मी आहे ना माझ्या घरी जात नाही. मला भीती वाटत, मी बसतो इथं कुठे. बसा इथं बसा आपलं. आईला तुम्ही एवढे काय पिंटू शेट अहो पटायला पाहिजे तुम्हाला. अहो तुम्ही युवा कार्यकर्ते गावातले आणि खुशाल तुम्हीच असं करताय राव. हा आणि काय सरपंच आपल्याला नाही पटलं. अहो उद्या जर ही गोष्ट जर वन अधिकाऱ्याला कळली तर जासन ना 12च्या भावामध्ये. हा अहो त्याला ना जामीन सुद्धा ना पिंटू शेट. अहो तुम्ही तर तुम्ही करताय आणि तुमच्या कार्यकर्त्यांना घेताय तुम्ही. अहो पटलं पाहिजे तुम्हाला काय गोष्टी. झालं का तुमचं बोलून? अहो काय झालं का? आता मी बोलू का? बोला. हा तुम्ही जे म्हणताय ना माझ्या कार्यकर्त्यांनी काय वाघ काय कापून खाला, काय मी काय काय कापून खाला, तसं काही सुद्धा झालेलं नाहीये. मग कसं झालंय? कसं झालंय म्हणजे अहो ती माझे कार्यकर्ते जेवायला गेलते, जेवायला येताना आता वाटत माणूस ढेकर देतोच ना, मग ढेकर दिला त्याने ढेकर दिला आणि म्हणला वाघाने ढेकर दिलाय. मग आता त्याच्यात काय वाघ खाणं झालं का? आणि माझं तर काही संबंध पण नाही, माझं पण नाव कोणतरी त्याच्यात गवलंय आणि म्हणलं पिंटू शेटनी कापून वाघ खालाय, पिंटू शेटनी कापून वाघ खालाय. मला काय येड लागलं का असं वाघ कापून खायला? मला काय माझ्या राजकीय करिअरची काय चिंता आहे का नाही सरपंच? आयला मी तरी पिंटू शेट विचार करीत होतो तुम्ही एवढे शिकलेले आहे, तुम्हाला सगळं कायदे कानून माहिती आहे, तुम्ही काय असं करणार नाही काय. पण मग ही गावात नेमकी अफवा पसरवली कोणी? काय माहिती. हा ही का पळून गेली? पिंटू शेट मला काय वाटतं माहिती का की गोळ्या कारण पळून गेली ना अहो, यांनीच तुमच्या गावात अफवा पसरवली असेल. असल नाही हीच पसरवत्यात. आता बघा यांना माझा कसा इतका दाखवतो. ही अशी आमची गोळ्या कारण नाही कुठं ना केला आता अफवा तरी पसरवणारच.